मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 26 मार्च 2023ला जी झाली होती त्याचा जो पहिला पेपर होता पेपर 1 त्याचं जे पेपर सेट होता तो ए, त्याच्यातील 50 प्रश्नांपैकी आज आपण 5 प्रश्नांची चर्चा करणार आहोत आणि ते प्रश्न युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूडचे आहेत आणि रिसर्च ॲप्टिट्यूडचे प्रश्न क्रमांक 6 ते 10 ची चर्चा आज आपण इथे करणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आपण बघूयात। प्रश्न काय आहे बघा। संशोधकाच्या ठाई टिंबटिंब असलीच पाहिजे। अ रिसर्चर मस्ट हॅव डॅश डॅश। आता हा जो 6वा प्रश्न आहे तो या व्हिडिओमधला पहिला प्रश्न, पण एकूणच प्रश्नपत्रिकेतला हा 6वा प्रश्न। संशोधकाच्या ठाई टिंबटिंब असलीच पाहिजे। संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती, स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व, ह्या चारही गोष्टी संशोधकाला गरजेच्या आहेत। परंतु आपल्याला या पर्यायांपैकी एकच पर्याय उत्तर म्हणून शोधायचा आहे। तर या ठिकाणी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व हे होणार नाही, संशोधनाबाबतची माहिती हे होणार नाही। आता अतिशय महत्त्वाचे हे 2 पर्याय आहेत, संशोधन अभिवृत्ती आणि संशोधन अभियोग्यता। आता संशोधन अभिवृत्ती आणि संशोधन अभियोग्यता याच्यामध्ये फरक आपल्याला काय लक्षात येतो, तो म्हणजे अभिवृत्ती मध्ये जो आहे तो विचार असतो, ॲटिट्यूड टुवर्ड्स रिसर्च, आणि अभियोग्यतामध्ये विचार पण असतो आणि कृती पण असते। हे पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे। आता दुसरी गोष्ट काय की या दोन्हीमध्ये ही स्मॉल कन्सेप्ट आहे आणि ही बिग कन्सेप्ट आहे, बरोबर। तर रिसर्च ॲप्टिट्यूड हे जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे। रिसर्चर मस्ट हॅव रिसर्च ॲप्टिट्यूड। संशोधकाच्या ठाई संशोधन अभियोग्यता असलीच पाहिजे। ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल की अभिवृत्ती आणि अभियोग्यता याच्यामधला थोडक्यात फरक सांगा। तर ॲटिट्यूड जो असतो किंवा रिसर्चमधला ॲटिट्यूड असतो त्याला माइंडसेट टुवर्ड्स रिसर्च असं म्हणतात। म्हणजे काय की त्यामध्ये क्युरिओसिटी, क्रिटिकल थिंकिंग अँड विलिंगनेस टू एंगेज इन स्कॉलरली इन्क्वायरी या 3 गोष्टी असतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतील। पण क्युरिओसिटी म्हणजे काय, कुतूहल, संशोधनाविषयी कुतूहल। क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, चिकित्सक विचार करण्याची पद्धती। त्यानंतर काही स्कॉलरली एन्क्वायरी करण्यासाठी तुमच्याकडे असलेले विलिंगनेस म्हणजे स्वइच्छा, या 3 वैशिष्ट्यांचा अंतर्भाव ॲटिट्यूडमध्ये येतो। मग तुम्ही म्हणाल ॲप्टिट्यूड म्हणजे काय, तर ॲप्टिट्यूड ही थोडी वरची पातळी आहे। म्हणजेच ॲटिट्यूड तर ॲप्टिट्यूडमध्ये समाविष्ट असतो, परंतु ॲप्टिट्यूडमध्ये इनहरंट ॲबिलिटी, व्यक्तीला आतमध्ये स्वतःमध्ये असलेल्या ज्या इनहरंट ॲबिलिटी आहेत त्याचा पण अंतर्भाव ॲप्टिट्यूडमध्ये असतो। ऑर म्हणजे किंवा ॲक्वायर्ड ॲबिलिटी म्हणजे त्याने जे काही ॲक्वायर्ड केलेल्या ॲबिलिटी आहेत त्याचा देखील समावेश याच्यामध्ये असतो। तर रिसर्च ॲप्टिट्यूडचा विचार केला तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी या इथं आपण उदाहरण म्हणून घेऊया। अंडरस्टँडिंग मेथोडॉलॉजी म्हणजे विच मेथड यू आर गोइंग टू यूज फॉर युअर रिसर्च, that is very important in research aptitude and that is understanding of methodology। म्हणजेच काय, पद्धती जी तुम्ही संशोधनासाठी वापरणार आहे त्याची जी तुमची समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, ते इथं ॲप्टिट्यूडमध्ये महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट काय, अनलायझिंग डेटा म्हणजेच काय, डेटा विश्लेषण क्षमता जी आहे ती तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे। म्हणून त्याने इंग्रजीमध्ये जर तुम्ही बघितला तर तो रिसर्चर मस्ट हॅव असं लिहिलेलं आहे, म्हणजे हे असायलाच पाहिजे, अनलायझिंग डेटा ॲबिलिटी असायलाच पाहिजे। अजून कुठली पाहिजे, ड्रॉइंग कन्क्लुजन म्हणजेच काय, तुम्ही डेटा ॲनालाइज केल्यानंतर जे इन्फरन्सेस ड्रॉ करता, कन्क्लुजन्स ड्रॉ करता म्हणजे निष्कर्ष काढता, ती निष्कर्ष काढण्याची ॲबिलिटी तुमची असायला पाहिजे। म्हणूनच रिसर्चर मस्ट हॅव रिसर्च ॲप्टिट्यूड। संशोधकाच्या ठाई संशोधन अभियोग्यता असलेच पाहिजे। बी इज युअर ॲन्सर। आता पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आहे बघा। प्रश्न काय आहे, गुणात्मक संशोधनातील टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिपण काढणे मेमोईंग असे म्हणतात। रेकॉर्डिंग ऑफ डॅश इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज मेमोईंग।
पर्यायामध्ये दिलेल्या चिंतनशील टिपा, स्मरण टिपा, आकलन टिपा, संशोधन टिपा. आता हे संशोधन कुठलं आहे? क्वालिटेटिव्ह आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये क्वांटिटेटिव्ह डेटाला एवढं महत्त्व राहत नाही, बरोबर. आणि ते क्वालिटेटिव्ह आहे, त्याच्यामुळं आता आपण चिंतनशील टिपा, स्मरण टिपा, आकलन टिपा, संशोधन टिपा या 4 पर्यायापैकी एक पर्याय आपलं उत्तर असणार आहे. आता यामध्ये बघा, चिंतनशील टिपा हे जे आहे रिफ्लेक्टिव्ह नोट्स हे महत्त्वाचं आहे किंवा तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. मेमरी नोट्स फक्त स्मरणाचा विचार म्हणजे स्मरण अंडरस्टँडिंगच्या पण अगोदर असतं. म्हणजे सर्वात खालची जी पातळी असते विचार करण्याची ती म्हणजे स्मरण, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग असतं. पण त्याच्याही पुढं जाऊन रिफ्लेक्टिव्ह नोट्स जे असते, चिंतनशील टिपा ही खूप महत्त्वाची बाब आहे गुणात्मक संशोधनामध्ये. रिसर्च नोट्स हे देखील कमी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे गुणात्मक संशोधनातील टिप्पण काढणे असे म्हणतात. पुढे जाऊयात आपण. प्रश्न 8 काय बघा. प्रश्न 8, अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन टिंबटिंब असेल. फॉर डिटेक्टिंग एरर्स इन टीचिंग लर्निंग प्रोसेस द ॲप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल विल बी. आणि ऑप्शन कुठले? संपादन कसोटी, नैदानिक कसोटी, प्रमाणित कसोटी आणि उत्तर कसोटी. आता जिथं प्री टेस्ट असते त्याच्यानंतर पोस्ट टेस्ट असते, म्हणजे प्रायोगिक संशोधनामध्ये या गोष्टी वापरल्या जातात. त्यामुळं डी हे उत्तर तर होणारच नाही. आता यांनी काय विचारलं आहे? अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे संकलन साधन, माहिती संकलन साधन कोणते आहे? तर संपादन कसोटी जी असते ती विद्यार्थ्यांची संपादन पातळी चेक करण्यासाठी असते, म्हणून ती होणार नाही. प्रमाणित कसोटीचा वापर संशोधनामध्ये होतो, पण या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात? एरर्स डिटेक्टिंग इन टीचिंग लर्निंग प्रोसेस. याच्यामध्ये मात्र तुम्हाला नैदानिक कसोटी वापरावी लागते. कारण का? या ठिकाणी जी समस्या आहे त्याचं निदान व्हायला पाहिजे. निदान का व्हायला पाहिजे? तर निदान जर झालं तरच त्याच्यावर योग्य उपाय करता येतो. म्हणून म्हणजे काय? टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये ज्या त्रुटी नैदानिक कसोटीचा वापर करून तुम्हाला लक्षात आल्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागतात? उपाय करावे लागतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रेमेडीज द्यायला लागतात. तर या रेमेडीज देण्यासाठी डायग्नोस्टिक टेक्स्ट हीच वापरली जाते आणि बी हे तुमचं उत्तर आहे. मी पुन्हा वाचतो. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन नैदानिक कसोटी हे असेल. बी हे उत्तर आहे. प्रश्न 9 बघा. प्रश्न काय आहे? जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल. इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर्स देन ॲप्रोप्रिएट मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी विल बी. आणि याचं उत्तर आहे चतुर्थक विचलन. आता स्टॅटची जर मुलं असतील या ठिकाणी ह्या व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये याचं डिस्क्रिप्शन जरी दिलं तरी सर्वांना उपयोगी होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आणि हा आहे या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेतला 10वा प्रश्न. संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नल मानक मूल्य टिंबटिंबवर ठरते, प्रकाशकावर ठरते, इम्पॅक्ट फॅक्टरवर ठरते, सायटेशन इंडेक्सवर ठरते, जर्नलची छपाई यावर ठरते. आता याच्यामध्ये स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन. आता या ठिकाणी इम्पॅक्ट फॅक्टर आहे ना, त्याला जर्नल इम्पॅक्ट फॅक्टर असे देखील म्हणतात. जर्नल इम्पॅक्ट फॅक्टर JIF असे देखील म्हणतात. का म्हणतात? आणि हेच उत्तर आहे. इम्पॅक्ट फॅक्टर हेच उत्तर आहे. कारण का? तर इम्पॅक्ट फॅक्टर जे असतं हे एक स्टॅटिस्टिकल मॅट्रिक्स आहे की जे जर्नलचं मानांकन करतं. जे जर्नलचं काय करतं? मानांकन करतं किंवा मानक मूल्य ठरवतं. मग आता तुम्ही वाचलं असेल की ह्या जर्नलमध्ये तुमचं रिसर्च आर्टिकल पब्लिश करायचं असेल, या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर 6.75 आहे, 7.25 आहे वगैरे वगैरे. अशा प्रकारचे इम्पॅक्ट फॅक्टर त्यांनी दिलेले असतात. ज्याचा इम्पॅक्ट फॅक्टर जास्त असतो त्याचं मानांकन चांगलं असतं असं समजलं जातं. त्यामुळे इम्पॅक्ट फॅक्टर हे उत्तर आहे. आता इम्पॅक्ट फॅक्टर कसा काढला जातो? तर इम्पॅक्ट फॅक्टर हा मागील 2 वर्षे जे जर्नलमध्ये जे आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत ते जे वापर त्याचा झालेला आहे त्या वापरावर त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि हाच तो इम्पॅक्ट फॅक्टर हा एक क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स आहे जो की जर्नलला मानांकन देतो. त्यामुळे इम्पॅक्ट फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा मेट्रिक आहे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य ठरवण्याचा. म्हणून उत्तर असणार आहे बी. इम्पॅक्ट फॅक्टर संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य
इम्पॅक्ट फॅक्टरवर ठरते. स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन इम्पॅक्ट फॅक्टर. बी इज युअर ॲन्सर. खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये आणि नव्या प्रश्नांसोबत. धन्यवाद.